गॅसअभावी राज्यातील 10,000 उद्योग बंद होण्याच्या मार्गावरती महाराष्ट्र उद्योजक आणि व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांकडून चिंता व्यक्त। उद्योग बंद झाल्यास राज्यामध्ये 2 ते 2.5 लाख लोक बेरोजगार होतील। उद्योगांना तातडीने एलपीजी गॅस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आहे। रेस्टोरेंट्स नहीं चला सकते, इंडस्ट्री नहीं चल सकती है, तो 10,000 इंडस्ट्री यूनिट्स इस पे इफेक्ट होगी और 2.5 से 3 लाख लोग अनएम्प्लॉयमेंट के कगार पे खड़े रहेंगे। गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय। कंट्रोल रूम बनवा, सिलेंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा देण्याच्याही सूचना। लोक स्वयंपाकाच्या गॅससाठी उभी आहेत, मोदींनी आता हे पाहायला हवं। राऊतांची टीका, नोटबंदीनंतर पुन्हा लोक रस्त्यावर। प्रचारातून वेळ काढून मोदींनी जरा बाहेर फिरावं, राऊतांचा हल्लाबोल। वर्ध्यामध्ये गॅस एजन्सीसमोर सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी। मोठ्या प्रमाणात बुकिंग वाढल्यानं बुकिंग करताना अडचण, तर भ्रामकतेमुळे गर्दी होतीये। लोकांनी यापासून दूर राहायला हवं, एजन्सी संचालकांचं हे आवाहन। मुंबईमध्ये गॅस सिलेंडरच्या काळा बाजाराविरोधात मनसे आता आक्रमक। मुंबादेवी विभागातील विविध गॅस एजन्सीला मनसेकडून निवेदन। युद्ध परिस्थितीचा फायदा घेत सिलेंडरचा तुटवडा दाखवून काळा बाजार होत असल्याची मनसेची तक्रार। गॅस सिलेंडरबाबत सोशल मीडियावरती अफवा पसरवल्या जातात, अफवांवरती विश्वास ठेवू नका, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचं हे आवाहन। तर बुकिंग समोर एक नियम ठेवलाय, एका बुकिंग नंतर दुसरे बुकिंग करण्यासाठी किमान 25 दिवसांचं अंतर असणं आवश्यक आहे। त्यामुळे कधी कधी 25 दिवस पूर्ण झाले नसतील तर बुकिंग होत नाही आणि त्यातून बुकिंग बंद झाली अशी चुकीची अफवा पसरते। युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसची मोठी टंचाई, घरगुती गॅसचा पुरवठा प्राथमिकतेने करा। गॅस टंचाईबाबत मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश, 17 मार्चपर्यंत जबाब नोंदवण्याचेही निर्देश दिले। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस बुकिंग आणि पावती घेण्यासाठी गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा। ॲप चालत नाही, त्यामुळे एजन्सी बाहेर नागरिकांची झुंबड। पुण्याच्या येरवड्यातील मनोरुग्णालयाच्या डीनचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। सध्या मनोरुग्णालयामध्ये जवळपास 1200 जणांवरती उपचार। मनोरुग्णांना वेळेत आहार मिळणं गरजेचं। रोज 12 ते 14 गॅस सिलेंडरचा पुरवठा आवश्यक, डीननं लिहिलेल्या पत्रात उल्लेख।